नमस्कार, मी सविता गणेश नाके, प्रॉपर तळेगाववरून बिझनेस बिलॉंग करते। आपण आज आलोय कात्रजच्या ठिकाणी। कात्रजच्या ठिकाणी शारदा मॅडमला आपण 1 महिन्यापूर्वी काही प्रोडक्ट दिले, त्या प्रोडक्टचा त्यांना काय रिझल्ट आलाय आपण ते सरांच्या तोंडून ऐकू। नमस्कार सर। नमस्कार, मी अक्षय भानुदास फरांदे। ह्या पेशंट आहेत ती माझी आत्या आहे। काही दिवसापूर्वी आपल्याला सनेज प्रोडक्ट बद्दल माहिती मिळाली होती 1 महिन्यापूर्वी। तर पेशंटला ॲक्च्युली किडनी फेलचा त्रास होता। आपण दवाखान्यामध्ये त्यांना 2 महिने साधारणपणे ट्रीटमेंट चालू होती। 2 महिन्यामध्ये आपल्याला 2 लाख रुपये खर्च झाला होता। कुठं ना कुठं हा खर्च आम्हाला झेपत नव्हता, म्हणून आम्ही सगळ्या गोष्टी सोडून दिल्या होत्या। पण एक ठिकाणी आम्हाला सनेजबद्दल माहिती मिळाली आणि आम्ही तिथून हा कोर्स चालू केला 1 महिन्यापूर्वी। तर मागच्या 2 महिन्यामध्ये साधारण पेशंटचं 6 ते 7 पॉईंट रक्त होतं, त्याच्यावरती वाढतच नव्हतं। कुठं ना कुठं तरी 1 महिन्यामध्ये आम्हाला ते 12 पॉईंट वरती रक्त आले ना, हा आम्हाला सगळ्यात मोठा मेजर फरक दिसलेला। आणि अगोदर जो पेशंट होता, हात दुखत होतं, अशक्तपणाचा होता, पेशंट झोपून राहायचं, उलटी यायची, हे सगळे प्रकार आता बंद झालेले आहेत। आणि पेशंट आता सध्या एकदम ठणठणीत आहे, व्यवस्थित आहे, त्याचं एचबी वाढलेलं आहे। 1 महिन्यामध्ये आम्हाला सनेज प्रोडक्टनी ह्या सगळ्यात मोठा आम्हाला फायदा दिलेला आहे आणि बेनिफिट। आणि विशेष म्हणजे ज्या 2 महिन्यामध्ये आम्ही 2 लाख रुपये घालवले, हे किरकोळ 2000 रुपयामध्ये आम्हाला फक्त खर्च झाला होता 1 महिन्यामध्ये। हे जे टॅबलेट दिसते सर्व 2000 मध्ये आम्हाला हा सगळा रिझल्ट कव्हर झालेला आहे। पहा मित्रांनो, अशा अनेक सनेज कंपनीचा असा छान रिझल्ट आलाय। 70% किडन्या फेल, म्हणजे जोक नाही त्यांना, किती प्रॉब्लेम होते त्यांना, आणि 1 महिन्यातच आपल्या प्रोडक्टचा छान रिझल्ट आलेला आहे। तुम्हाला काय वाटतं सर, हे प्रोडक्ट लोकांनी वापरायला पाहिजे? नक्कीच वापरलं पाहिजे, कारण की खर्चही कमी आहे आणि ह्याच्यापासून साईड इफेक्ट नाही आहे। कुठं ना कुठं तरी आपण जर बघायला गेलो तर आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामधल्याच गोष्टी आहेत या, आणि बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत, मी स्वतः फार्मा फील्डमधला स्टुडंट आहे, तिथून जे होणारे ड्रॉबॅक आहे, जे प्रॉब्लेमॅटिक जे टॅबलेटमुळे होणारे जे आहेत, ॲक्च्युली किडनी फेल होण्याचं कारण त्याचं तेच आहे। फार्मा टॅबलेट जे होते, म्हणजे पेन किलर म्हणा किंवा बाकीच्या कुठल्या गोष्टी म्हणा, अंगदुखी म्हणा, वात आला, हे झाला, ती कंटिन्यू खात होते, त्यामुळे त्यांचे ते किडनी फेल झाले होते। आणि कुठं ना कुठं तरी त्याला परत गोळ्या घेऊन रिपेअर करणे हे मला कुठं ना कुठेतरी पटत नव्हतं, कारण की मी स्वतः फार्मा फील्डमध्ये स्टुडंट होतो। त्यामुळे आम्ही आयुर्वेदिककडं प्राधान्य केलं आणि त्यांनी आम्हाला सक्सेस रिझल्ट पण दिला। त्यामुळे मी ह्या गोष्टीबद्दल नक्कीच प्रेफर करत सर्वांना की हळूहळू माणसाने आयुर्वेदिककडं कुठं ना कुठेतरी मूव्ह होणं खूप गरजेचं आहे। नमस्कार, विश यू हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस।